नमस्कार मित्रांनो, मी सुमती। आज मी तुमच्यासोबत एक खूप प्रभावी घरगुती उपाय शेअर करत आहे। खूप पॉझिटिव्ह आहे। बऱ्याच लोकांना याचा वजन आणि पोट कमी करण्यासाठी फायदा झाला। याचा खूप चांगला रिझल्ट मिळाला आहे। हे फक्त वजन आणि पोटच कमी करत नाही, तर याने पोट फुगणे, गॅस पण कमी होतो आणि सकाळी पोट पण साफ होते। चला तर मग हे चूर्ण कसे बनवायचे आहे ते पाहूया। हे चूर्ण आपल्याला एकाच दिवशी बनवून ठेवायचे आहे आणि 21 दिवस आपण ते वापरू शकतो। रोज बनवायची गरज नाही। साहित्य नंबर 1, जवस बी 50 ग्रॅम घ्यायचे आहे। जवस बी म्हणजे अळशी। 50 ग्रॅम जवस बियाण्यांमध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात, जे वजन आणि पोटाजवळ जी चरबी वाढते ती जाळण्यास मदत करतात। यामध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ऍसिड असते, भरपूर फायबर असते। हे आपले कोलेस्ट्रॉल पण कमी करते। हेल्थ एक्सपर्ट सांगतात की यात भरपूर फायबर असल्यामुळे आपण जर फायबर असलेले पदार्थ तर सारखे सारखे खाण्याची जी इच्छा होते ती कमी होते, भूक कमी लागते आणि त्यामुळेच वजन कमी होते। नंबर 2, जिरे। 25 ग्रॅम जिरे घ्यायचे आहे। जिऱ्यामध्ये भरपूर फायबर, झिंक, मॅंगनीज, फॉस्फरस असते। यामुळे चरबी साठवण्याच्या प्रक्रियेला अटकाव होतो। जिरे खाल्ल्याने एन्झाईमचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे मेटाबॉलिझम वाढते। वजन घटते म्हणजे फॅट बर्न होते। वजन वाढण्याचा खेळ हा मेटाबॉलिझमवर असतो। जिऱ्यामुळे शुगर लेवल पण कंट्रोल होते। नंबर 3, 50 ग्रॅम बडीशोप घ्यायची आहे। बऱ्याच घरांमध्ये जेवण झाल्यावर आपण बडीशोप खातो। याचे कारण हेच आहे की याने पचन सुधारते आणि पचन जर व्यवस्थित झाले तर आपोआप वजन कंट्रोलमध्ये राहते। यामध्ये फायबर असते, अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात आणि काही खास खनिजे असतात, जी पचन सुधारतात, मेटाबॉलिझम वाढवतात। बडीशेप खाल्ल्याने पोट फुगण्याचा त्रास कमी होतो, कारण पचन बरोबर होते, गॅस कमी होतो आणि पोटाजवळची चरबी साठवण्याच्या प्रक्रियेला अटकाव होतो। नंबर 4, ओवा। 25 ग्रॅम। पुढे आपण 25 ग्रॅम ओवा घेणार आहोत। ओव्यामध्ये थायमॉल नावाचे एक तेल असते, जे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते। आपण जेव्हा कुठे पार्टीला जातो किंवा घरी पाहुणे येतात तेव्हा आपण खूप हेवी जेवण बनवतो आणि खातो, पण पोटाला हे हेवी जेवण पचवणे सोपे नसते। पण जर तुम्ही पाव चमचा ओवा 1 कप पाण्यात उकळून गाळून ते पाणी प्यायलात तर पचन सुधारते। म्हणूनच आपण या पावडरमध्ये ओव्याचा समावेश केला आहे। हा घटक अजिबात वगळू नका। नंबर 5, दालचिनी। 5 ग्रॅम दालचिनी घ्यायची आहे। दालचिनीमुळे आपल्या शरीरात थर्मोजेनिसिसचे उत्पादन 20% ने वाढते, म्हणजे ही कॅलरी बर्न करते, वजन कमी करण्यासाठी जबरदस्त काम करते। नंबर 6, छोटी हरड। 25 ग्रॅम छोटी हरड घ्यायची आहे। आता आपल्या चूर्णाचा मुख्य घटक दुकानात गेला तर तिथे सहज मिळेल। छोटी हरड घ्या। 25 ग्रॅम ही एक प्रकारची वनस्पती आहे, जी पोट साफ करण्यासाठी उत्तम रिझल्ट देते। सकाळी पोट व्यवस्थित साफ होईल, याचा कोणताही साईड इफेक्ट नाही। नैसर्गिक पद्धतीने तुमचे पोट साफ करेल आणि वजन कमी करण्यास मदत करेल। यामुळे सारखे सारखे खावेसे वाटणे, जास्त भूक लागणे हे लगेच कमी होते। भूक लागणार नाही, आपोआप वजन कमी होईल। नंबर 7, सैंधव मीठ। अर्धा चमचा। शेवटी आपल्याला यामध्ये अर्धा चमचा सैंधव मीठ टाकायचे आहे। यामध्ये 80 प्रकारचे औषधी तत्व असतात, जे आपले पोट फुगणे कमी करते, गॅसचा त्रास बरा करते, पोट आणि वजन कमी करण्यासाठी जबरदस्त काम करते। सैंधव मीठ किंवा काळे मीठ दोन्ही एकसारखे काम करतात। दोन्हीपैकी एक अर्धा चमचा घ्या। बनवण्याची पद्धत। आता या सगळ्या वस्तूंची यादी मी तुम्हाला देत आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या। आता या सगळ्या वस्तू आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घ्यायच्या आहेत। यामध्ये आपण फक्त छोटी हरड घातलेली नाही। छोटी हरड आपल्याला वेगळीच भाजायची आहे, कारण तिला अगदी बारीक गॅसवर पेशन्सनी भाजायचे आहे। ती हळूहळू फुलायला लागते। जशी ती फुलून येईल तेव्हा गॅस बंद करायचा आणि थंड करायची। सगळ्यात आधी छोटी हरड वेगळ्या भांड्यात थोडी कुटून घ्यायची आहे। थोडी जाडसर कुटायची, तेव्हाच दालचिनीचे तुकडे पण थोडे कुटून घ्या, म्हणजे आपला मिक्सर जास्त खराब होणार नाही। आणि आता या सगळ्या थंड झालेल्या वस्तू मिक्सरच्या जारमध्ये टाकून त्याची बारीक पावडर बनवून घ्या आणि एका बरणीत भरून ठेवा। आता घेण्याची पद्धत कशी आहे ते पाहूया। हे चूर्ण आपल्याला रात्रीच घ्यायचे आहे। जेवण झाल्यावर 1 तासाने घ्यायचे आहे। जेवण आणि चूर्ण यामध्ये कमीत कमी 1 तासाचे अंतर ठेवा। जेव्हा तुम्ही 21 दिवस हे चूर्ण वापरणार तेव्हा रात्रीचे जेवण 8 वाजेपर्यंत संपवायचे आहे किंवा 8 वाजेच्या आधी जेवण करून घ्यायचे आहे। हे चूर्ण तुम्हाला कोमट पाण्यासोबतच घ्यायचे आहे। जेवढे गरम
तुम्ही पिऊ शकता तेवढे गरम पाणी करून त्यात 1 चमचा चूर्ण टाका. अगदी 1 मिनिट ठेवा. सगळ्या वस्तू पाण्यात फुलतील आणि सगळे पोषक तत्व पाण्यात उतरतील आणि हे पाणी रात्रीच प्यायचे आहे. तुम्ही सकाळी उपाशीपोटी प्यायचा विचार करत असाल तर अजिबात पिऊ नका, कारण रात्री घेतल्याने जो इफेक्ट मिळेल तो सकाळी मिळणार नाही. रात्रभर तुमच्या पचनाची जी प्रोसेस होईल, सकाळी पोट व्यवस्थित साफ होईल आणि वजन पण बरोबर कमी होईल. महत्त्वाच्या गोष्टी आता पाहूया. रात्रीचे जेवण 8 वाजेपर्यंत असावे. चूर्ण गरम पाण्यातच घ्यावे आणि जेव्हा तुम्ही हे चूर्ण सुरू कराल तेव्हा 21 दिवस दिवसभर भरपूर पाणी प्यायचे आहे, कारण तुमच्या शरीराची पाण्याची गरज वाढणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करून नक्की सांगा. निरोगी राहा, मस्त राहा, हेल्दी राहा. थँक यू.